हरिओम. उपदेश साराच्या भाग क्रमांक 33मध्ये सगळ्यांचं स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. प्रथम श्लोक क्रमांक 25 एकदा म्हणूयात. वेशहानतः स्वात्मदर्शनम् ईशदर्शनं स्वात्मरूपतः. याचा अर्थ आपण असा पाहिला होता की उपाधींचा त्याग करणाऱ्या पुरुषाला आत्मदर्शन होतं आणि आत्मस्वरूपाचं दर्शन म्हणजेच वस्तुतः ईश्वराचंही दर्शन. कारण चैतन्याच्या स्तरावर जीव आणि ईश्वर असा भेद नाहीच आहे. मग असा अभेद असताना आत्मदर्शन किंवा ईशदर्शन कसं होणार? कारण दर्शन होण्यासाठी द्रष्टा आणि दृश्य हे एकमेकांपासून निराळे हवेत. मग आत्मदर्शन किंवा ईशदर्शन याचं तात्पर्य काय? याचं उत्तर पुढच्या 26व्या श्लोकामध्ये सापडतं. तेव्हा आपण आधी तो 26वा श्लोक म्हणूयात. आत्मसंस्थितिः स्वात्मदर्शनम् आत्मनिर्द्वयात् आत्मनिष्ठता. अन्वय पाहू. आत्मसंस्थितिः एव स्वात्मदर्शनम् अस्ति यतः आत्मनिर्द्वयात् आत्मनिष्ठता भवति. अर्थ सांगते. आत्मसंस्थितिः म्हणजे आत्मस्वरूपामध्ये सुयोग्य स्थिती. आत्मस्वरूपामध्ये सुयोग्य स्थिती म्हणजेच स्वतःच्या आत्म्याचं दर्शन. कारण आत्मा अद्वय असल्यामुळेच आत्म्यात निष्ठा होते. आता या अर्थावरून आपल्या लक्षात येतं की आत्मसंस्थिती, आत्मनिष्ठा, आत्मदर्शन हे तीनही समानार्थीच शब्द जवळपास आहेत. आता एकेका शब्दाविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ. म्हणजे मग हे शब्द समानार्थी कसे आहेत किंवा का आहेत आणि तरीही त्यांच्यामध्ये काही सूक्ष्म भेद आहे का ते आपल्याला कळेल. प्रथम आपण आत्मनिष्ठा या शब्दापासून सुरुवात करू. आत्मनी निष्ठा इति आत्मनिष्ठा म्हणजे आत्म्यामध्ये किंवा आत्म्यावर निष्ठा. तर निष्ठा या शब्दामध्ये निस उपसर्गपूर्वक स्था धातूचा उपयोग केलेला आहे. स्था तिष्ठती, निश्चयेन तिष्ठती इति निष्ठा. निस उपसर्ग निश्चय दाखवतो. म्हणजे या शब्दाचा अर्थ काय झाला? जी निश्चयपूर्वक राहते ती निष्ठा. म्हणजे कधीही न बदलणारा असा दृढ समज म्हणजे निष्ठा. आता व्यवहारामध्ये आपण हा शब्द पुष्कळ वेळेला वापरतो. ज्या व्यक्तीची ज्या विषयाच्या बाबतीत निष्ठा असते त्याला तो विषय कायम सगळ्यात महत्त्वाचा वाटतो, अग्रप्राधान्याचा वाटतो. जसं राष्ट्रनिष्ठा असं आपण म्हटलं तर राष्ट्राविषयीची निष्ठा. तर सगळे क्रांतिकारक हे जर आपण पाहिले तर ते राष्ट्रनिष्ठ होते. किंवा पूर्वीचे ऋषीमुनी हे तपोनिष्ठ होते. तप हे त्यांच्या जीवनातलं प्रमुख ध्येय होतं. शास्त्रज्ञ हे विज्ञाननिष्ठ असतात. ते प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या भूमिकेतून, विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनच पाहतात. आता या ठिकाणी आपण जे पाहतो आहे ती आत्मनिष्ठा. तर आत्मनिष्ठा म्हणजे काय? तर मी आत्मा आहे अशी स्थिर आणि दृढ समजूत, पक्की समजूत. इतकंच नाही तर आत्मनिष्ठ व्यक्तीला आत्माच काय तो फक्त आहे असं वाटतं. म्हणजे जे काही अस्तित्वात आहे ते म्हणजे आत्माच आहे, दुसरं काहीच नाही असं त्याला खात्रीपूर्वक वाटतं. आता असं त्याला का वाटतं? तर त्याचं उत्तर याच श्लोकात दिलेलं आहे आणि ते म्हणजे आत्मनिर्द्वयात. म्हणजे आत्मा हा एकमेवाद्वितीय आहे म्हणून. आता एकमेवाद्वितीय या शब्दाचे 2 अर्थ होतात. दोन्हीही आपल्यासाठी तितकेच योग्य आणि महत्त्वाचे आहेत. पहिला अर्थ आहे ज्यामध्ये सजातीय, विजातीय किंवा स्वगत ह्यातला कुठलाच भेद नाही
ते म्हणजे एकमेवाद्वितीय. आता आपण या शब्दांचं स्पष्टीकरण हे मागे तिसऱ्या भागामध्ये जेव्हा ब्रह्मानंदम परमसुखदम या श्लोकाचं विवेचन मी केलं होतं तेव्हा बघितलेलं आहे आणि मध्येही कुठला तरी एकदा सांगितलं आहे असं मला आठवतं आहे. तरीही जाता जाता काही छोटी छोटी उदाहरणं देऊन मी त्याची पुन्हा एकदा आठवण करून देते. सजातीय भेद म्हणजे काय? तांबडी गाय, काळी गाय किंवा देशी गाय, जर्सी गाय हे झाले सजातीय भेद, म्हणजे गाय ह्या जातीमधले आंतरिक भेद. आता विजातीय भेदाचे एक उदाहरण पाहू. गाय, घोडा, कुत्रा, पर्वत, पशु, आणखीन कुठला पक्षी हे झाले विजातीय भेद, म्हणजे इथे जातींमध्येच भेद आहे. आता स्वगत भेद. एकाच शरीराचे निरनिराळे अवयव असणे याला म्हणायचं स्वगत भेद. म्हणजे आपलं अख्खं शरीर जरी आपण एक म्हटलं तरी त्याच्यामध्ये 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 1 नाक असं आपण जे विभाग असतात त्याला म्हणतात स्वगत भेद. आता एकमेवाद्वितीयाचा दुसरा अर्थ बघू. तोच एकटा आहे, दुसरं कोणीच नाही. एकम एव अद्वितीय हा दुसरा अर्थ. आता तोच एकटा आहे, दुसरं कोणीच नाही म्हणजे काय आणि हे कसं? आता गेल्या 2 श्लोकामध्ये आपण जीव आणि ईश्वर यांच्यामधील समानता किंवा चैतन्याच्या स्तरावरील त्या दोघांमध्ये एकत्व कसं आहे हे आपण समजून घेतलं. आणि ईश्वर हा मायेच्या सहाय्याने संपूर्ण जगत किंवा सृष्टी निर्माण करतो असंही आपण म्हटलं. पण हे जग कसं निर्माण होतं ही प्रक्रिया थोडक्यात इथे आपल्याला बघायची आहे, कारण त्याच्यामुळे आपल्याला आत्मा हा एकच आहे आणि दुसरं काहीच नाही ह्या विधानाची संगती लागणार आहे. अज्ञानाची आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती या 2 शक्तींचा आपल्याला परिचय आहे. तर आवरण शक्तीमुळे आत्म्याच्या सच्च स्वरूपावर पडदा टाकला जातो आणि त्याच्याच ठिकाणी वेगवेगळी रूपं दिसू लागण्याची जी किमया घडते ती अज्ञानाच्या विक्षेपशक्तीमुळे. त्या रूपांना अनेक वेगवेगळी नावं पडतात आणि मग एकच आत्मतत्व हे निरनिराळ्या रूपात भासतं आणि निरनिराळ्या नावांनी ओळखलं जातं. आणि हे वैविध्यपूर्ण नामरूपांनी नटलेलं जे जगत आहे ते उदयाला येतं. मात्र जगताच्या या निर्मितीनंतरही मूळ आत्मतत्वात मात्र काहीही बदल होत नाही. एकमेवाद्वितीय आत्म्यापासून आत्म्यामध्ये काहीही विकार म्हणजे बदल न घडतासुद्धा वैविध्यपूर्ण जगत निर्माण होण्याची जी ही काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला एक पारिभाषिक संज्ञा आहे, त्याला म्हणतात विवर्तवाद. आता हा विवर्तवाद आपण रज्जू सर्पाच्या उदाहरणावरून समजून घेऊया. अंधारात पडलेल्या दोरीच्या ठिकाणी आपल्याला जो साप दिसतो तो दिसण्याच्या वेळी दोरीत वस्तुतः प्रत्यक्षात काही बदल घडतो का हो? नाही. दोरीत काहीही बदल न घडताही सापाची जी निर्मिती होते ती केवळ अंधारामुळे दोरी ही खरी वस्तू झाकली जाते आणि तिच्या ठिकाणी विक्षेपशक्तीमुळे सापाचा भ्रम निर्माण होतो. म्हणूनच आता त्याचप्रमाणे आत्मतत्वामध्ये काहीही विकार न होतासुद्धा मायेमुळे आत्मतत्व हे जगातील वैविध्यपूर्ण वस्तूंच्या जीवांच्या रूपात भासते इतकंच. आता इथे विवर्तवादाची जी व्याख्या आहे ती आपण बघू. कारण भाव हा स्पष्ट करून सांगण्यासाठी वेगवेगळे वाद म्हणजे इथे थिअरीज. इथे आपण वाद घालतो तो वाद असं नाही, वेगवेगळ्या थिअरीज सांगितलेल्या आहेत. काही जण म्हणतात की कारणापासून कार्य जेव्हा होतं उत्पन्न होतं तेव्हा कारणाचा नाश होतो, म्हणजे एका कारणाचा नाश होऊन मग पुढचं कार्य तयार होतं. उदाहरणार्थ आपण एखादं बीज जर मातीमध्ये पेरलं तर ते जेव्हा अंकुरतं तेव्हा बीजाचा नाश होतो आणि अंकुराची निर्मिती होते. हा एक वाद आहे. दुसरे काही जण म्हणतात की कारणाचं काहीतरी रूपांतर होतं, कारणावर काहीतरी प्रक्रिया घडते आणि कारणाचं रूप बदलतं, त्याचे गुणधर्म बदलतात आणि मग कार्याची निर्मिती होते. त्याला परिणामवाद म्हणतात. ते आपण समजा दुधाचं दही लावलं तर मग दूध ह्या रूपामध्ये दिसत नाही, त्याच्या रूपात त्याच्या गुणधर्मात चवीत फरक पडून मग त्याचं दही तयार होतं. पण विवर्तवाद मात्र काय म्हणतो? विवर्तवाद म्हणतो की कारणापासून कार्य निर्माण होताना
कारणात काहीही बदल घडत नाही. कारण जसं असतं तसंच निश्चल निर्विकार राहतं. या मूळ कारणालाच आपण अधिष्ठान म्हणून संबोधतो. आपण यापूर्वी अधिष्ठान हा शब्द 1-2 वेळा पाहिलेला आहे. आणि वेदांतशास्त्राच्या सिद्धांतानुसार हे मूळ कारण किंवा जे अधिष्ठान तेवढंच फक्त सत्य असतं आणि बाकीचं त्याच्यावर जो आभास निर्माण होतो तो अर्थातच आभास असल्यामुळे मिथ्या असतो. मिथ्याचा अर्थही आपल्याला माहिती आहे. म्हणून जगताचा आभास ज्या आत्मतत्वाच्या अधिष्ठानावर होतो ते आत्मतत्व एवढंच फक्त पारमार्थिकदृष्ट्या अस्तित्वात असतं. अधिष्ठानाचीच फक्त सत्यता असते हे आपण एका व्यावहारिक उदाहरणावरनं समजून घेऊ. ते म्हणजे पटकन लक्षात येईल. आपण सोन्यापासून विविध अलंकार बनवतो, जसं पाटली, बांगडी, तोडे, हार, कर्णफुले. पण जर काही कारणामुळे आपण हे दागिने विकण्यासाठी सोनाऱ्याकडे गेलो तर तो त्या दागिन्याच्या आकारावरून, प्रकारावरून किंमत ठरवतो का? नाही. त्याला त्या दागिन्यांच्या नामारूपात काडीचाही रस नसतो. तो प्रत्येक दागिन्यात किती ग्रॅम सोनं आहे एवढंच तो बघतो. म्हणजे विविध दागिन्यांचं अधिष्ठान असलेलं जे सोनं तेवढंच त्या सोनारासाठी सत्य असतं. याचप्रमाणे ज्ञानी व्यक्तीसाठी ज्याला आत्माच फक्त अस्तित्वात आहे हे कळलं आहे आणि त्याखेरीज दुसरं काहीच नाही ही त्याची पक्की समजूत आहे, तो जीव, जगत, ईश्वर हे सगळं काही आत्मस्वरूपच जाणतो. आणि मग तो आत्मनिष्ठच असणार ना. कारण सगळीकडे जर आत्माच आहे हे त्याला कळलं आहे तर त्याची निष्ठा आणखी दुसऱ्या कशामध्ये असूच शकत नाही. तर हे झालं आत्मनिष्ठा. आणि ती आत्मनिष्ठा का असते ह्याचा विषय. आता आत्मसंस्थिती या शब्दाकडे आपण वळू. आत्मनी सम्यक स्थिती, आत्मस्वरूपामध्ये सुयोग्य स्थिती. स्थितीही या शब्दात सुद्धा स्थातिष्ठ हाच धातू आहे जो निष्ठा या शब्दात होता. म्हणजे स्थितीचा अर्थ स्थिर राहणं किंवा स्थित असणं. सामान्यपणे उपाधींशी तादात्म्य असताना आपण स्वतःला शरीरामध्ये स्थित मानतो आणि शरीराला जगामध्ये स्थित मानतो. पण आत्मनिष्ठ ज्ञानी पुरुषाला मात्र समजलेलं असतं की आपल्या अस्तित्वाचा आधार दुसरं तिसरं काही नसून आत्माच फक्त आहे आणि म्हणून तो आत्म्यामध्ये स्थिर राहू शकतो. ह्याच्यावरूनच आपल्याला कळतं की आत्मनिष्ठा म्हणजेच आत्मसंस्थितीही किंवा आत्म्यामध्ये सुयोग्य स्थिती होण्यासाठी आत्मनिष्ठा आवश्यक असतेच. आता ही आत्मनिष्ठा किंवा आत्मसंस्थिती साधायची कशी? तर ती आत्मविचाराने, म्हणजे ज्याला सेल्फ एन्क्वायरी असं म्हणतो आपण ते. आता हा आत्मविचार आपण पूर्वीच्या श्लोकामध्ये पाहिलेला आहे. विशेषतः श्लोक नंबर 22, विग्रहेंद्रिय प्राणधीतमः नाहमेक सत् तज्जडं ह्यसत्. ह्या श्लोकाच्या विवेचनामध्ये आपण तो टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने कसा करायचा, नेती पद्धत ही आपण पाहिलेली आहे. तर हा आत्मविचारच आपल्याला आत्मदर्शन घडवतो. ते कसं? आता या आत्मविचाराचं आपण एक उदाहरण पाहू. एक मिठाची बाहुली असते आणि ती एकदा सेल्फ एन्क्वायरी सुरू करते. कस्त्वं गोहं कुत आयातः कामे जननी को मे तातः. हा भजगोविंदातला श्लोक आहे, भजगोविंदम मधला. त्याच्यामध्ये एन्क्वायरी खूप छान पद्धतीने सांगितले म्हणून मी हा श्लोक आत्ता इथे म्हटला. तू कोण आहेस, मी कोण आहे, आपण दोघं कुठून आलेलो आहोत, माझी आई कोण, माझे वडील कोण, म्हणजे माझं ओरिजिन काय, माझा सोर्स काय, मी कशापासून कुठून आलेली आहे. हा आत्मविचार करता करता या मिठाच्या बाहुलीला असं कळतं की समुद्र हेच तिचं उगमस्थान आहे, हेच तिचं ओरिजिन किंवा सोर्स आहे. आता त्याचा अनुभव घेण्यासाठी, त्याचा शोध घेण्यासाठी ती समुद्रात उडी मारते आणि मग काय होतं? ती विरघळून समुद्राशी एकरूप होऊन जाते आणि तिला आत्मदर्शन होतं. आता याच प्रकारे आत्मविचार करता करता आत्म्याशी एकरूप होऊन जाणं म्हणजेच आत्मसंस्थितीही किंवा आत्मनिष्ठा. आता दर्शन, मिठाच्या बाहुलीला आत्मदर्शन घडलं तर दर्शन शब्द ऐकल्यावर द्रष्टा आणि दृश्य असा भेद राहणारच असं आपल्याला वाटतं.
पण या ठिकाणी आत्मदर्शन आहे, म्हणजे आत्म्याचं दर्शन आहे. तर आत्मा हा स्वतःच द्रष्टा आहे आणि त्याहून सगळे विषय जे इतर आत्मा जाणतो ते त्याला आपण दृश्य, ते सर्व अनात्मा आहेत. आता हा विषय पण आपण पूर्वी ध्यानयोगामध्ये पाहिलेला आहे. जेव्हा आपण ध्यानयोगातला शेवटचा श्लोक पाहिला होता, दृश्यवारितं चित्तमात्मनः चित्वदर्शनं तत्वदर्शनं, तेव्हा आपण ह्या दृश्य विवेक ह्याची चर्चा सविस्तर केली होती, ती थोडीशी आठवा. आता आत्मा हा स्वतःच द्रष्टा असल्यामुळे त्याचं दृश्यरूपात दर्शन होणं तर शक्य नाही. पण मग वेदांतात दर्शन हा शब्द औपचारिक आहे. दृश्य भेदानी दर्शन शक्य नसताना सुद्धा संशयरहित आणि संपूर्ण ज्ञान ह्याचा निर्देश करण्यासाठी दर्शन हा शब्द वापरलेला आहे. म्हणून अनात्म उपाधींचा त्याग करून मी शुद्ध सच्चित स्वरूप आहे ह्या ज्ञानवृत्तीच्या द्वारा स्वरूपात स्थित होणं हेच आत्मदर्शन आणि हीच आत्मनिष्ठा. आता बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य ऋषी आपल्या पत्नीला मैत्रेयीला आत्मज्ञान देतानाचा भाग खूप छान आहे. आणि ते असंच जवळपास हेच सांगतात की त्रिपुटीचा नाश झाल्यानंतर ज्ञात्याची काय अवस्था असते. त्यांनी त्याचं वर्णन बृहदारण्यकामधल्या 2ऱ्या अध्यायात 4थ्या ब्राह्मणात केलेलं आहे. हा याज्ञवल्क्य मैत्रेयी संवाद खूप प्रसिद्ध आहे. तर याज्ञवल्क्य मैत्रेयीला काय सांगतात ते खूप सुरस आहे, ते थोडक्यात मी सांगते. ते सांगतात की आपल्या मूळ स्वरूपाला विसरल्यामुळे जीवाला द्वैतभाव प्राप्त होतो आणि त्यामुळे मी वेगळा दुसरा वेगळा असं वाटू लागतं. म्हणून मग एक दुसऱ्याचा वास घेतो, दुसऱ्याला पाहतो, दुसऱ्याचे ऐकतो, दुसऱ्याला अभिवादन करतो. पण जेव्हा एखाद्याला सगळा आत्माच आहे असा अनुभव येतो, एकच आत्मतत्व सर्वत्र भरलेलं आहे असा जेव्हा त्याला प्रत्यय येतो, त्यावेळी कोण कोणाचा वास घेईल, कोण कोणाला बघेल, कोण कोणाचं ऐकेल, कोण कोणाशी बोलेल, कोण कोणाचं मनन करेल, कोण कोणाला जाणेल. ज्या शक्तीने या सर्व गोष्टी जाणल्या जातात त्या शक्तीलाच कोण जाणणार. कोणीतरी दुसरं असल्याखेरीज ते शक्य कसं आहे. अगं मैत्रेयी, जाणणाऱ्याला कोण जाणणार. किती छान सांगितलंय नाही. ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ओरिजिनशीच पोचलात आणि ओरिजिनमध्ये मिसळून गेलात, तुमच्या उगमस्थानाशी एकरूप झालात, तर मला आत्मदर्शन झालं हे सांगण्यासाठी सुद्धा तुम्ही वेगळे राहणार नाही आहात. या तत्त्वज्ञानाचा अर्थ असा आहे की त्रिपुटीचा लय होतो, ज्ञाता आणि ज्ञेय या 2 भिन्न वस्तू राहत नाहीत आणि मग जे उरतं ते फक्त ज्ञान. आणि याचप्रमाणे ज्ञानाने जीवभावाचा एकदा नाश झाला की पुरुष स्वतःला आत्मस्वरूपात जाणतो आणि स्वस्वरूपात स्थित होतो आणि हेच आत्मदर्शन, आत्म्याचा अनुभव, आत्म्याला पाहणं म्हणजेच आत्मदर्शन. तर हे सगळं लक्षात घेऊन आपण हा 26वा श्लोक पुन्हा एकदा म्हणूयात. आत्मसंस्थिती स्वात्मदर्शनम आत्मनिर्द्वयात आत्मनिष्ठता. आता हे जे आत्म्याचं ज्ञान आहे त्याविषयी आपण पुढच्या 27व्या श्लोकामध्ये पुढच्या भागामध्ये जाणून घेऊ. इथे आपण आता प्रार्थना म्हणून या भागाचा समारोप करूया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.